नमस्कार मंडळी, कशा आहेत सर्वजण? जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आज एक विषय म्हणजे विषयाचा मुद्दा रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याबाबत जे बोललं जातं आहे त्याच्याविषयी थोडंसं चर्चा करणार आहे, बोलणार आहे. तर कोणाकोणाला वाघ्या कुत्र्याची समाधी काढायची असं वाटतं. तर वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्याच्या आधी सर्वांनी एक लक्षात घ्यावा की आता सध्या जे मुद्दे उठून चाललेले आहेत राजकारण्यांनी म्हणा, आणि मेन विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच वंशातील लोकांनी चाललं आहे की वाघ्या कुत्र्याची समाधी ही शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा मूर्तीपेक्षा मोठी झालेली आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, वाघ्या कुत्र्याची समाधी काढायची. पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे की सर्वजण 3री-4थीपासून इतिहास शिकलेले सर्वजण आहेत. जर गड चढण्यासाठी घोरपडीचा उपयोग होऊ शकतो तर महाराजांसोबत रायगड किल्ल्यावरती वाघ्या कुत्रा का नसू शकतो? तर वाघ्या कुत्र्याचा उल्लेख हा आपल्याला इतिहासामध्ये पण होता, पण नंतर तो गाळून टाकलेला आहे. तो विषय वेगळाच आहे. पण यांनी राजकारणासाठी, यांच्या फायद्यासाठी यांनी मुद्दे उचलून धरलेत का? तर हो, यांनी यांच्या फायद्यासाठी हे मुद्दे उचलून धरलेले आहेत. तर सर्वांनी याच्यावर एकदा आता रायगड किल्ल्यावरची वाघ्या कुत्र्याची समाधी ही खासदार संभाजीराजे भोसले यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहिलं आहे की वाघ्या कुत्र्याची समाधी ही काढून टाकायची आहे. तर ती काढण्यासाठी त्यांनी 31 मेपर्यंत त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं 31 मेच्या आधी वाघ्या कुत्र्याची समाधी ही काढून टाकली पाहिजे. त्याचा काहीही पुरावा नाही. पण मला एक सांगायचं आहे, सर्वजण शिवरायप्रेमीच आहेत, शिवप्रेमीच आहेत, आणि असं नाही आहे की जातीवादामुळं करायला पाहिजे. पण खरं तर हा मुद्दा जातीवादामधूनच उद्भवलेला आहे. तर जातीवाद हा बाजूला ठेवून मी ही एक मराठीच मुलगी आहे, आणि सर्वजण शिवाजीराजांनी काय असे मानले नव्हते त्यावेळेस की जाती वेगवेगळ्या, तर त्यांनी मराठी आणि मराठी भाषा आणि महाराष्ट्र हा सर्वजण एकच धर्म मानलेला. जर त्यांच्यासोबत भीमा कोरेगावसारखे मोठमोठे व्यक्ती असू शकतात, तेही त्यांनी त्यावेळेस भीमा कोरेगावला त्यांना जर त्यांच्या सैन्यांमध्ये सामील केलं होतं त्यावेळेस त्यांनी जातीपात पाहिला नाही. त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम लोक होते, भीमा कोरेगावसारखे SC मधून पण होते, वंजारी समाजातून महाराणा प्रताप हे आमचेही होते. तर मला सांगा, दुर्गादेवी ह्या वंजारी समाजातल्या एक राजस्थानमधल्या, त्याही अन्न पुरवण्यासाठी त्यांना बैलगाड्यांवरती अन्न पुरवण्यासाठी त्यांना जर महिलाही असू शकतात, तर वाघ्या कुत्र्याचा समाधी काढून टाकण्यासाठी हे राजे कसं काय बोलू शकतात? आणि त्यांचेच वंशज बोलत आहेत की वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख नव्हता. तर वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नव्हता हे म्हणण्याच्या आधी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की वाघ्या कुत्र्याचा तुम्ही तुमच्या राजकारणासाठी म्हणा किंवा खासदार आमदारकी लढवण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करतायत किंवा त्याच्यासाठी जे तुम्ही चालवलं आहे की वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकायची, तुम्ही एक मुद्दा खेचून धरला आहे सध्या, तर तुम्ही खेचू शकता. पण सर्व शिवप्रेमींना मी पुन्हा डबल हात जोडून विनंती करते की कोणीही वाघ्या कुत्र्याची समाधी काढण्यासाठी परवानगी देऊ नये आणि सरकारनेही ती परवानगी मान्य करू नये. वाघ्या कुत्रा हा शिवाजीराजांसोबत आधीपासून होता. त्यांच्याकडे घोडे होते, त्यांचे लाडके घोडे होते, घोड्यांची नावही त्यांचे तसेच होते. तर कुत्राही त्यांच्याकडे होता. तर मला सांगा, एक छोटीशी घोरपडीही मदत करू शकते, घोरपडीचंही तुम्ही पोवाडे घालता, तर तुम्ही वाघ्या कुत्र्यालाच का विरोध करू लागले? सर्वजण शिवप्रेमी जर असाल तर वाघ्या कुत्र्याची समाधी ही शिवाजी महाराजांनी त्यांच्यापेक्षा जरी मोठी झाली असेल थोडीफार समाधी त्यांची वाघ्या कुत्र्याची, तरी सर्व शिवप्रेमींना मी अजून एकदा सांगते की शिवाजी महाराजांनी उच्च नीच जाती धर्म हा कुठलाही पाळला नाही. मराठी समाज म्हणजे त्यांनी फक्त मराठ्यांपुरतंच किंवा मराठे समाजामधून होते, यामुळं त्यांनी काही असं त्यावेळेस सांगितलं नव्हतं आता मी मराठी आहे म्हणून मी फक्त मराठ्यांसाठीच कार्य करतो. तर त्यांनी सर्व जाती धर्मांसाठी हे काम केलेलं होतं.
सर्व महाराष्ट्रासाठी त्यांनी लहानपणीपासून त्या वयांमध्ये काम केलेलं होतं. तर मला सांगा, आज तुम्ही जर शिवप्रेमी करून जर चंद्रकोर लावून शिवाजी महाराजांसारखे जर दाढी वाढवून जर फिरत असताल, तर तुम्ही शिवप्रेमी कशाचे? तुम्ही शिवप्रेमी फक्त म्हणू लागले, पण शिवप्रेमी तुम्ही नाही आहेत खरं जर म्हणलं तर. जर तुम्ही जर खरंच शिवाजी महाराजांवरती आणि शिवाजी महाराजांचा जर आदर करत असाल, तर वाघ्या कुत्र्याची समाधी मला तरी वाटतंय की नाही निघून जायला पाहिजे तिथून. तर वाघ्या कुत्र्याची समाधी तिथंच राहिली पाहिजे. फक्त एवढंच झालेलं आहे, जी आता सध्या जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे तिला 100 वर्ष पूर्ण व्हायला आलेले आहेत. याआधी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे तिथेच होती, छोट्या स्वरूपात होती, साध्या दगडांमध्ये, चिरेबंदी दगडांमध्ये होती. त्यावेळी त्याच ठिकाणी 3 वेळेस समाधी त्याच ठिकाणी वाघ्या कुत्र्याची ही काय केलेली आहे. तर आता ही जी समाधी आहे 3री समाधी आहे वाघ्या कुत्र्याची. तर तिला बांधकाम करून व्यवस्थित इतिहासासाठी म्हणा किंवा जपवणुकीसाठी बनवलेले आहे. तर असो तर संभाजीराजे यांचं म्हणणं आहे की कोणतेही ऐतिहासिक पार्श्वभूमिक व महत्त्व नसलेली सदरील ही वाघ्या कुत्र्याची समाधी तेथे आहे. ही नामक संचरना दुर्गराज रायगड किल्ल्यावरून अतिक्रमण असून त्यांनी सांगितलं आहे की शासनाच्या धोरणासाठी 31 मे 2025 पर्यंत ही शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून म्हणजे दुर्गराजवरून काढून टाकली पाहिजे. तर असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्याच फायद्यासाठी थोडक्यात पाहायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही सर्व इतिहास शिवाजी महाराजांचाही ढासळू लागलेला आहे. ज्या शिवाजी राजांनी महाराष्ट्रासाठीच नाही तर अवघ्या भारतासाठी सुद्धा काम केलेलं आहे. भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही शिवाजी राजांचं जे गुणगान गायलं जातं, पोवाडे गायले जातात, तर तुम्ही त्यांचेच वंशज असून तुम्ही त्यांना. तर 3ऱ्या वेळेस जी समाधी आपली वाघ्या कुत्र्याची समाधी जी तिथं बसवलेली आहे त्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळं 100 वर्ष जर पूर्ण झाले तर वाघ्या कुत्र्याची समाधी इतिहास जमा होईल. त्यामुळं त्यांचं हे जाती धर्मातच फसवून जाती धर्मात म्हणा किंवा जाती धर्मातूनच उचलून धरलेला हा एक भाग आहे. तर संभाजीराजे भोसले बोलतात की हे 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. वाघ्या कुत्र्या आपण वाचला आहे आणि सत्य आहे का? तर हे अगदी बरोबर आहे. मीही इतिहास वाचलेला आहे शिवाजी महाराजांचा. त्याच्यामध्येही त्या काळामध्ये 2001, 2 आणि 3 2001, 2, 3 तोपर्यंत वाघ्या कुत्र्याचाही उल्लेख होता. तर तुम्ही अजूनही जुने पुस्तक जर पाहिले तर त्याच्यामध्येही होता. विचार करा तुम्ही. वाघ्या कुत्र्याची समाधी एक छोटं क्षुल्लक कारण आहे. वाघ्या कुत्र्याची म्हणजे एक प्राण्याला एक महत्त्व आहे. कोणी म्हणतं की एका प्राण्याला जी किंमत दिली ती माणसाला किंमत नाही. माणसाला किंमत होती आणि माणसाला त्या किंमत होती म्हणूनच त्यांनी त्यांच्या प्राण्यांनाही किंमत दिली. त्यामुळं आज तो वाघ्या कुत्र्या याची समाधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी आणि रायगडावरती आहे. तर सर्व शिवप्रेमींना माझे एकच म्हणणं आहे की सर्वजण जर शिवभक्त असाल, तुम्ही सर्वजण शिवभक्त असाल, शिवाजी महाराज सर्व महाराष्ट्राला मी एक विनंती करते की सर्वजण जर शिवप्रेमी असाल, शिवाजी महाराजांनी जर आपल्यासाठी कार्य केलेले आहे, तर सर्वांनी या त्यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिलेलं आहे त्याला विरोध केला पाहिजे आणि वाघ्या कुत्र्याची समाधी जिथे आहे तिथेच राहू दिली पाहिजे. कारण इतिहास काळापासूनच शिवाजी महाराजांच्या इतिहास काळापासूनच तेव्हापासून ती वाघ्या कुत्र्याची समाधी तिथेच आहे आणि त्याच ठिकाणी आहे. फक्त त्याचं पुनरावलोकन केलेलं आहे, त्याची समाधी वगैरे बांधलेली आहे. जर संभाजीराजे त्यावेळी झोपले होते का की ज्यावेळेस गडावरती काम चालू होता आणि त्याला वर्गण्या चालू होत्या 1826 पण बांधून घेतलेली ही जी आता सध्या आहे ती 1826 बांधून घेतलेली वाघ्या कुत्र्याची नवीन समाधी आहे आणि तिला पूर्ण व्हायला आता 100 वर्ष पूर्ण व्हायला येणार आहेत.
तर त्यावेळेस काय झोपले होते का, की त्यावेळेस वर्गणी देऊ नका तुम्ही म्हणून, की ही नंतर आम्ही वाघ्या कुत्र्याची समाधी तिथे ठेवणारच नाही आहे. त्यावेळेस काय मग काय झालं होतं त्यावेळेस त्यांच्या वंशजांनी काही वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी परवानगी दिली. जर खरंच वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नव्हता तर त्यांनी परवानगी दिलीच नसती. तर काही जर चुकलं असेल माझ्याकडनं तर मला माफ करा सर्वांनी. आणि जर माझ्या जे 2 शब्द मी सांगितले आहेत त्याला जर तुम्ही सर्वजण जर तुम्ही समर्थक असाल तर मला नक्कीच कळवा. आणि जर काही माझं चुकलं असेल तर ते मला माफ करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय.